आता एक महत्त्वाची बातमी पाहतोय आपण। शिवसेना पक्ष चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झालेली आहे। आताच्या घडीची मोठी बातमी, शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झालेली आहे। काही दिवसांपासून ही सुनावणी सुरू आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झालेली आहे। आताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणीला आजही कोर्टात सुरुवात झालेली आहे। आजही कपिल सिब्बल ठाकरे गटाची बाजू मांडणार आहे। तर कपिल सिब्बल यांची ठाकरे गटाची बाजू मांडून 2 दिवसात पूर्ण होईल अशी माहिती आपल्याला मिळत होती। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे। सर्वोच्च न्यायालयात हा युक्तिवाद सुरू आहे। ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल बाजू मांडतायत। आमदार अपात्रता आणि पक्षाधिकार यावरून हा वाद सुरू आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे। ठाकरे गटांची बाजू मांडून पूर्ण व्हायला अजून 2 दिवस तरी लागतील अशी माहिती आपल्याला मिळत होती। सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे जे चिन्ह आहे, तसंच आमदार अपात्रता प्रकरण आहे, त्यावरून ही सुनावणी सुरू आहे। ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करतात। तर आजच्या दिवशीच्या सुनावणीला शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातच्या सुनावणीला सुप्रीम कोर्टात सुरू झालेली आहे। आजच्या दिवशीची सुनावणी सुरू झालेली आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। राजकीय पक्ष हा पूर्णपणे वेगळा असतो असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। 10व्या अनुसूची विरोधात अध्यक्ष कसा निर्णय देऊ शकतात असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे सिब्बल यांच्याकडून। तर शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आजची सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे। राजकीय पक्ष हा कसा वेगळा असतो या संदर्भात चर्चा सुरू आहे। 10व्या अनुसूची विरोधात अध्यक्ष कसा निर्णय देऊ शकतात असा सवाल सिब्बल यांच्याकडून उपस्थित करण्यात येतोय। काहीही न विचारता आयोगाने पक्ष आणि चिन्ह त्यांना देऊन टाकलं असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात येतोय। राजकीय पक्ष हा पूर्णपणे वेगळा असतो असा युक्तिवाद कपिल सिब्बल करतायत। काहीही न विचारता आयोगाने पक्ष आणि चिन्ह समोरच्या गटाला दिलं असं कपिल सिब्बल यांच्याकडून मांडण्यात आलेलं आहे। 10व्या अनुसूची विरोधात अध्यक्ष कसा निर्णय देऊ शकतात असा सवाल कपिल सिब्बल यांच्याकडून उपस्थित केला जातोय। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे। ठाकरे गटाची बाजू मांडतायत कपिल सिब्बल। काहीही न विचारता आयोगाने पक्ष आणि चिन्ह समोरच्या गटाला दिलं असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी पार पडतेय। सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झालेली आहे। कपिल सिब्बल हे शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत वकील आहेत। ते त्यांची बाजू मांडतात। राजकीय पक्ष हा पूर्णपणे वेगळा असतो असं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे। काहीही न विचारता आयोगाने पक्ष आणि चिन्ह समोरच्या गटाला दिलं असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे। 10व्या अनुसूची विरोधात अध्यक्ष कसा निर्णय देऊ शकतात असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला। विधिमंडळ पक्षाला राजकीय पक्ष समजणं हे बेकायदेशीर आहे असं सिब्बल यांचं म्हणणं आहे। फुटीर नेता स्वतःला मुख्य नेता मानतोय असं कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद केला जातोय। केवळ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णयाचा अधिकार होता असं सुद्धा कपिल सिब्बल यांच्याकडून मांडण्यात आलेलं आहे। शिंदे गटानं जे केलं ते घटनात्मक दृष्ट्या बेकायदेशीर आहे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। पक्ष कोणाचा ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना नाही असं सुद्धा कपिल सिब्बल यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष नाही असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी हा युक्तिवाद केलेला आहे। काहीही न विचारता आयोगाने पक्ष आणि चिन्ह समोरच्या गटाला दिलं असं कपिल सिब्बल यांचं मत आहे। विधिमंडळ पक्षाला राजकीय पक्षाचा दर्जा दिला असा युक्तिवाद सुप्रीम कोर्टात सुरू आहे। कपिल सिब्बल ठाकरे गटाची बाजू मांडतायत। संविधानानुसार पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांचा नव्हता असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। केवळ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णयाचा अधिकार होता असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। केवळ आमदार अपात्रतेच्या निर्णयाचा अधिकार अध्यक्षांना असतो। फुटीर नेता स्वतःला पक्षप्रमुख समजतोय। शिंदे गटानं जे केलं ते घटनात्मक दृष्ट्या
पूर्णपणे चुकीचं आहे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। विधिमंडळ पक्षाला राजकीय पक्ष समजणं हेच बेकायदेशीर आहे असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय। 21 जूनला मुद्दा उपस्थित झाला तेव्हा फुटीर आमदारांचा केवळ गट होता। केवळ आमदार अपात्रतेच्या निर्णयाचा अधिकार अध्यक्षांना होता। विधानसभा अध्यक्ष आयोगाला कोर्टाने मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या। आमदारांना राजकीय पक्षाचं ऐकावं लागतं असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी युक्तिवादात म्हटलंय। दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतात मात्र पक्ष घेता येत नाही असं कपिल सिब्बल यांच्याकडून मांडण्यात येत आहे। आमदारांना राजकीय पक्षाचं ऐकावं लागतं असं सुद्धा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात येतोय। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे। कपिल सिब्बल ठाकरे गटाची बाजू मांडतायत। आमदारांना राजकीय पक्षाचं ऐकावं लागतं असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतात मात्र पक्ष घेता येत नाही हा मुद्दा कपिल सिब्बल यांच्याकडून मांडण्यात आलेला आहे। विधिमंडळ पक्षाला राजकीय पक्ष समजणं हे चुकीचं आहे, हे घटनात्मक दृष्ट्या बेकायदेशीर आहे असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। 10व्या सूचीनुसार हे अमान्य आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। 21 जूनला मुद्दा उपस्थित करण्यात आला होता अशी त्यांनी माहिती दिली आहे। विधानसभा अध्यक्ष आयोगाला कोर्टाने मार्गदर्शक सूचना सुद्धा दिल्या होत्या असं सुद्धा त्यांनी सांगितलंय। 10व्या सूचीनुसार विधिमंडळ पक्षाला मर्यादित अधिकार आहेत। आमदारांना राजकीय पक्षाचं ऐकावं लागतं असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। कपिल सिब्बल हे ठाकरे गटाची बाजू मांडतायत। तर कपिल सिब्बल यांनी काय युक्तिवाद केलेला आहे ते पाहूया। ज्या पक्षाच्या नेतृत्वाचा आधार घेऊन तुम्ही निवडून आलात त्याच पक्षाच्या नेतृत्वाला नंतर आव्हान देता येणार नाही। सभागृहात आल्यानंतर मी तुम्हाला नेता मानत नाही, माझा स्वतंत्र व्हीप असेल असं म्हणण्याची मुभा 10व्या अनुसूचीमध्ये नाही असं सांगण्यात आलेलं आहे। कपिल सिब्बल यांनी हा मुद्दा मांडलेला आहे। पक्षाच्या नेतृत्वाचा फायदा घेऊन सभागृहात प्रवेश करायचा आणि नंतर त्याच नेतृत्वाला नाकारायचं हा 10व्या अनुसूचीचा उद्देश नाही। असा प्रकार मान्य केला तर पक्षांतर विरोधी कायद्यातच मोठी पळवाट निर्माण होईल असं कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात म्हटलेलं आहे। आमदारांना राजकीय पक्षाचं ऐकावं लागतं असं कपिल सिब्बल म्हणतायत। दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतात मात्र पक्ष घेता येत नाही हा मुद्दा कपिल सिब्बल यांच्याकडून मांडण्यात आलाय। केवळ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णयाचा अधिकार होता असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर या संदर्भात अधिकच्या अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे। कपिल सिब्बल ठाकरे गटाची बाजू मांडतायत, काय नेमके अपडेट्स आहेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपिल सिब्बल हे मानतायत की विधिमंडळ पक्षच्या बळावरती एखाद्या पक्षाला ओरिजिनल पक्ष देता येत नाही आणि इतक्या वर्ष एकनाथ शिंदे या पक्षाची घटना मान्य केली, नेतृत्व उद्धव ठाकरे यांचं मान्य केलं आणि ज्या पद्धतीने या सगळ्या संदर्भामध्ये अचानक एकनाथ शिंदे आले आणि त्यांनी पक्षावरती आपला दावा सांगितला। इलेक्शन कमिशनने जो निर्णय दिलेला आहे त्याच्या संदर्भात त्या ठिकाणी युक्तिवाद सुरू आहे। त्याचा निर्णय जो होता इलेक्शन कमिशनचा तो कशा पद्धतीने चुकीचा आहे या संदर्भात युक्तिवाद जो आहे तो आता या ठिकाणी कपिल सिब्बल यांच्याकडनं केला जात आहे। कपिल सिब्बल आज जे आहेत इलेक्शन कमिशनवरती पुन्हा बोलताना पाहायला मिळतात। काल जर आपण पाहिलं तर इलेक्शन कमिशनच्या निर्णयासोबतच आमदार अपात्रतेच्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये कपिल सिब्बल जे होते ते युक्तिवाद करताना आज आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि आज त्यांचं म्हणणं असं आहे की जर या सगळ्या संदर्भामध्ये अशा पद्धतीने निर्णय घेण्यात आला, आम्हाला नेता म्हणून मान्य करण्यात आलं नाही तर जे 10 शेड्यूल तयार करण्यात आलेलं आहे परिशिष्ट 10 त्याचा उपयोग काय असा सवाल जो आहे तो या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला आहे। आणि त्यांचं म्हणणं आहे की जर अशा पद्धतीने परिशिष्ट 10 हे पक्षांतर फूट जे असते किंवा पक्ष वाचवण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे त्याचा उपयोग कशा पद्धतीने करण्यात आलेला आहे असा सवाल त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। आणि त्यांनी म्हटलेलं आहे 10 शेड्यूलचं महत्व काय आहे, 10 शेड्यूलची निर्मिती कशासाठी झाली होती हे देखील समजून घेणं गरजेचं आहे। जो एबी फॉर्म असतो तो पक्षाच्या नावाने दिला जातो, पक्षाचा जो प्रचार होतो किंवा एखाद्या उमेदवाराचा जो विधिमंडळात जाणार आहे त्याची जी मॅनिफेस्टो असतो, जाहीरनामा असतो, हे सगळं पक्ष देतं। त्यामुळं या सगळ्यामध्ये पक्ष जी ओरिजिनल पक्ष म्हणून जी भूमिका आहे ही महत्वाची आहे। साधिक केस मध्ये देखील ओरिजिनल पक्ष हाच महत्वाचा होता। जनता दल युनायटेड याच्या प्रकरणामध्ये देखील नितीश कुमार वर्सेस शरद यादव या प्रकरणामध्ये बाण हे चिन्ह जेव्हा नितीश कुमार यांना देण्यात आलं त्याच्यामध्ये देखील पक्ष सोबतच
जो ओरिजिनल पक्ष आहे त्याची राष्ट्रीय कार्यकारिणी, त्याचबरोबर संसदेतील म्हणजे विधिमंडळातील जे घटक आहेत म्हणजे सदस्य आहेत ते देखील महत्वाचे होते. असा युक्तिवाद जो आहे कपिल सिब्बल यांनी आतापर्यंत केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरा मुद्दा जो म्हणजे सुभाष देसाई जजमेंटमध्ये देखील त्यांनी या ठिकाणी त्याचा दाखला दिलेला आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये अगोदर आमदारांचा जर निलंबनाचा निर्णय झाला असता की ज्या आमदारांच्या मताच्या आधारे किंवा खासदारांच्या मताच्या आधारे हा पक्ष एकनाथ शिंदे यांना देण्यात आला तर त्या प्रकरणाचा निकाल अपेक्षित होता. कारण या सगळ्या केसचं जे मूळ आहे हे 10 शेड्यूल आहे आणि 10 शेड्यूलच्या दरम्यानचा निर्णय जो होता तो प्रलंबित असताना एकीकडे जो सुभाष देसाई प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने इलेक्शन कमिशनला त्यांचा निर्णय घेण्यापासून रोखलं गेलं नव्हतं, त्याच्यावरती त्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की 10 शेड्यूलचा जो परिशिष्ट 10 आहे त्याचा उपयोग काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित करण्यात आला. जी जी, तर आता सध्या कपिल सिब्बल यांच्याकडून काय युक्तिवाद केला जातोय तिथे त्या संदर्भातले अपडेट्स? अगदी त्यांनी परिशिष्ट 10 मध्ये त्या संदर्भामध्ये त्यांनी जो घटनाक्रम आहे त्यांनी पुन्हा एकदा 21 जूनला जेव्हा एकनाथ शिंदे हे 16 आमदारांसोबत गेले होते तर त्याची संख्या ही 2/3 नव्हती, तर 2/3 जेव्हा पूर्ण झाली त्याची वाट पाहिली गेली असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. कारण पहिल्या दिवशी फक्त 16 आमदार जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत सुरतला गेले, नंतर टप्प्याटप्प्याने गुवाहाटीपर्यंत आपल्याला आमदारांची संख्या वाढत गेली आणि जेव्हा विश्वासमत ठराव आला तेव्हा याची संख्या जी आहे ती 39 झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. या सगळ्या संदर्भामध्ये आता या सगळ्यामध्ये संदर्भामध्ये युक्तिवाद केला जातोय आणि जी घटना आहे 2018ची ती त्या घटनेनुसार पार्टी लिडरशिप म्हणून उद्धव ठाकरे हे काम करत होते असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि ते म्हणतात की आयरोनी हा विरोधाभास आहे की 2018ची जी घटना आहे ती तुम्ही मान्य करत नाही, मात्र त्याच घटनेच्या आधारे म्हणजे 1999च्या आधारे जरी तुम्ही ते पद दिलं म्हणतात तर त्यावेळेस पक्षप्रमुख किंवा मुख्य नेता हे पदही नव्हतं. त्यामुळं या सगळ्या संदर्भामध्ये त्यांचं म्हणणं आहे की मुख्य नेता पद हे आमच्या म्हणजे शिवसेनेच्या घटनेत नसताना एकनाथ शिंदे यांना मुख्य नेते पद देण्यात आलं असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडनं या ठिकाणी होताना पाहायला मिळते. जी जी, तर अशाच तुमच्याकडून अपडेट्स घेत राहूत. आपण पाहतोय शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. कपिल सिब्बल ठाकरे गटाची बाजू मांडतायत. काही दिवस राहिल्यानंतर म्हणायचं की हे अधिकृत आहे असं सिब्बल हे म्हणतायत. हे सरकारच्या जमिनीवर अनधिकृत बांधकाम केल्यासारखं आहे असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष नसतो असा मुद्दा कपिल सिब्बल यांच्याकडून मांडण्यात आलाय. फुटीर नेता स्वतःला मुख्य नेता मानतोय असं कपिल सिब्बल यांच्याकडून हा मुद्दा मांडण्यात आलेला आहे. केवळ विधिमंडळ पक्ष म्हणजेच राजकीय पक्ष असं 10व्या अनुसूचीखाली म्हणता येणार नाही असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात येतोय. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून सध्या युक्तिवाद सुरू आहे. काही दिवस राहिल्यानंतर म्हणायचं की हे अधिकृत आहे असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. सरकारच्या जमिनीवर अनधिकृत बांधकाम केल्यासारखं हे आहे असं कपिल सिब्बल यांच्याकडून म्हणण्यात आलेलं आहे. विधिमंडळ पक्षालाच मूळ पक्ष मानलं जात आहे, ते 10व्या सूचीला हा धक्का आहे असं कपिल सिब्बल यांच्याकडून म्हणण्यात येत आहे. संविधानानुसार पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांचा नव्हता असं कपिल सिब्बल यांच्याकडून म्हणण्यात आलेलं आहे. केवळ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णयाचा त्यांना अधिकार आहे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. फुटीर नेता स्वतःला मुख्य नेता समजतोय हे 10व्या सूचीनुसार अमान्य आहे हा मुद्दा कपिल सिब्बल यांच्याकडून मांडण्यात आलेला आहे. सध्या कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत. शिंदे गटानं जे केलं ते घटनात्मक दृष्ट्या पूर्णपणे बेकायदेशीर आहे असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. अपात्रतेबाबतचा निर्णय आधी व्हायला हवा होता असं कपिल सिब्बल म्हटलेले आहेत. 2018च्या पक्षघटनेला आयोगाचा आक्षेप आहे, एकनाथ शिंदेंचा नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. अपात्रतेबाबतचा निर्णय आधी व्हायला हवा होता असं कपिल सिब्बल म्हणतायत. शिंदे गटानं जे केलं ते घटनात्मक दृष्ट्या बेकायदेशीर आहे. विधिमंडळ पक्षाला राजकीय पक्ष समजणं हे सुद्धा बेकायदेशीर आहे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. तर आपल्यासोबत वकील मंजुनाथ कक्कलमेली जोडले गेलेले आहेत, तर त्यांच्याशी बातचीत करूया.
तर काय सांगाल सर की सध्या कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत, अपात्रतेबाबतचा निर्णय आधीच व्हायला हवा होता असं त्यांनी म्हटलेले अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. तर या संदर्भात काय तुम्ही स्पष्टीकरण द्याल? नक्कीच. आज 8वा 9वा दिवस त्यांनी युक्तिवाद करतायत. आणि ज्या पद्धतीत त्यांचा युक्तिवाद सध्या चाललेला आहे, आता सध्या ते अपात्रते या मुद्द्यांवर आलेले आहेत. आता अपात्रता जेव्हा आपण विचार करतो, पहिल्यांदा याबद्दल पार्श्वभूमी सुद्धा आपण समजून घ्यायला हवं, की कारण गेल्या 8-10 दिवसापासून ज्या पद्धतीचे युक्तिवाद चाललेले आहेत, हे युक्तिवाद कधी पक्ष चिन्हांवर जातं आणि कधी अपात्रतेवर येतं. आज ज्या अर्थी आता मोर ओरलेस आज उद्या कन्क्लुडिंग त्याचा आर्ग्युमेंट असू शकतं आणि आज अपात्रतेवर ते भर देताना दिसत आहेत. आणि मीही सुद्धा त्यांचा युक्तिवाद जो आहे ट्रॅक करतोय, त्या युक्तिवादामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगतायत की ह्या ज्या काही त्यांनी अपात्र व्हायला हवा होत्या, परंतु अपात्र न होता ते ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री झाले आणि इतर पद सुद्धा बघली, राज्य सरकार सुद्धा त्यांनी चालवला, राज्यकारभार सुद्धा त्यांनी चालवला, हा पूर्णपणे एक अनैतिक असा शब्द ते इलिजिमेट असा शब्द त्याने वापरतायत. त्याला मराठीमध्ये आपण अनैतिक असा शब्द म्हणू शकतो. मग अनैतिक इतकं वर्ष चालला म्हणून त्याला आपण लिजिटिमेट म्हणायचं का, नैतिक व्यवहार असा म्हणायचं का? आणि तुम्ही याबद्दल जर सुप्रीम कोर्ट जर याबद्दल जर इलिजिमेट रिलेशनशिप लिजिमेट करू पाहतं का किंवा कराल का, या पद्धतीचा युक्तिवाद ते करतायत. म्हणजे एका अर्थानं असं त्यांना सांगायचं आहे की सध्या जे आमदार खासदार आहेत, जे शिंदे गटाचे आमदार खासदार आहेत, जे 39 सुरुवातीला सोडून आलेले होते, हे सगळे अपात्रता अगोदरच व्हायला हवे होते. परंतु याचा जो क्रम चुकलेला आहे, सुरुवातीला पहिल्यांदा सिंबल जो पार्टी पक्षाचा जो चिन्ह पक्षाचा जो चिन्ह आहे, चिन्हाबाबतचा निर्णय अगोदर झाला. त्याच्यानंतर अपात्रता याविषयी स्पीकरने म्हणजेच विधानसभा अध्यक्षाने तो निर्णय दिला. तो निर्णय हा पूर्णतः चुकीचा आहे. का? कारण त्यांच्या म्हणण्यानुसार सध्या सिब्बल साहेब जे मुख्य मुद्दा त्यांचे मांडतायत ते मूळतः त्यांनी लेजिस्लेटिव्ह पार्टी जे विधिमंडळ पक्ष आहे, विधिमंडळामधल्या पक्षामधील जो बहुमत आहे, हा बहुमत नसून राज्य पॉलिटिकल राजकीय पक्ष जो आहे त्याच्यामधला जो बहुमत असायला हवा तो मुख्य बहुमत आहे. आणि त्या पद्धतीनंच सुप्रीम कोर्ट किंवा न्यायाधिकरण करत असताना या सगळ्या मुद्द्या लक्षात घेऊन सध्या निर्णय द्यायला हवा होता. परंतु तसं निर्णय त्या पद्धतीने झालेला नाही. आणि म्हणून जरी त्यांनी सत्ता जरी भोगले असतील, राज्य सरकार जरी चालवले असतील, जे अनैतिक आहे तो अनैतिकच आहे. त्या व्यतिरिक्त त्याला कधीही अनैतिक खूप काळापर्यंत चालला याचा अर्थ तो नैतिक होईल असं होऊ शकत नाही, असा युक्तिवाद सध्या सिब्बल साहेब कोर्टापुढे करताना दिसत आहेत. म्हणजे दोन गोष्टी आपल्याला बघायला हव्या. एक तर ते आक्षेप घेत आहेत विधिमंडळ पक्ष विरुद्ध राजकीय पक्ष असा, आणि त्याच्या पुढे जाऊन ते असा आक्षेप घेतात हे पात्र आहेत की अपात्र आहेत. म्हणजे जो विधिमंडळ पक्ष जे आता शिंदेंसोबत आहेत, ज्याला तो आम्हीच मुख्य शिवसेना असं समजतायत, ते पात्र आहेत की अपात्र आहेत ह्याच्या बाबत ते आक्षेप घेतात. असे दोन मुख्य आक्षेप त्यांनी नोंदवलेले आहेत. आणि त्यात ते असं म्हणतायत की ह्याला म्हणजे जी शिंदेंसोबत जी शिवसेना आहे त्याला गट म्हणून मानलं पाहिजे आणि तो वेगळ्या पक्षामध्ये विलीन होऊ शकते, त्यांना ते पक्षासोबत घेऊन जाऊ शकत नाहीत, असा जो त्यांचा जो दावा आहे, हा जो ते दावा करतायत, त्या दाव्याबाबत ते बुमरँग होऊ शकतं का? 100% आता आपण त्यांचा लाईन ऑफ आर्ग्युमेंट जर बघितला ना, बरोबर त्यांचा जो म्हणणं आहे हे स्प्लिट त्यांना दाखवायचं आहे. याच्यामध्ये फूट पडली म्हणजे मुख्य जर आपण जर बघितलं डिस्क्वालिफिकेशन जर तरतुदी बघितलं तर 10 सोडून जर बघितलं तर याच्यामध्ये फूट पडलेली आहे. यांनी पार्टी सोडून पक्ष सोडून वेगळे गेलेले आहेत आणि यांची ध्येय धोरणे वेगळी आहेत हे त्यांना सिद्ध करावं लागत आहे. आणि म्हणूनच ते स्प्लिट हा शब्द ते वापरू पाहतात. कारण हे जर वेगळे आहे हे सिद्ध झाला तर पक्ष सोडून गेले असं म्हणायला वेळ लागत नाही. आणि त्या आधारे त्यांचा उद्देश हाच आहे की हे कसे स्प्लिट झालेले आणि कसे अँटी पार्टी मुवमेंट त्यांनी कॅरीड केलेले आहेत हे त्यांना दाखवू पाहता येतात. बट हावेवर तुम्ही म्हणल्यासारखं कुठं ना कुठं जर समजा असं जर म्हणत असतील की वेगळे झालेले आहेत, आता तसं जर म्हणलं तर मग ईसीआयच्या जो निवडणूक आयोगाचा जो निर्णय आहे तिथं स्प्लिट नाही असं म्हणतायत, स्प्लिट नाही तिथं म्हणतायत आणि इथं स्प्लिट आहे असं म्हणत असेल तर नक्कीच तो बुमरँग होऊन आपल्याच पदरी पडू शकतं. का? कारण दोन्ही बाजू विरोधाभास आहे. इथं म्हणजे निवडणूक आयोगाच्या आदेशामध्ये किंवा निवडणूक आयोग जेव्हा एखादा पक्ष चिन्हाबद्दल निर्णय देतो त्यावेळी दोन रायव्हलरीज, दोन गट जर ते क्लेम करत असतील तर त्याच्यामध्ये फूट आहे अशी समजूत निवडणूक आयोग काढत असते. त्यानुसार
अगोदरचा आदेश निवडणूक आयोगाने दिलेला आहे. आणि ज्या अर्थी तो अर्थ आपण इथे जर म्हणजे स्पीकरला जो आदेश दिलेला आहे, अध्यक्षांनी जो आदेश दिलेला आहे, याच्यामध्ये सुद्धा फूट नाही असं सांगतायत, परंतु इथे फूट म्हणजे फूट आहे जर सांगू पाहिले, समजा सिब्बल साहेबांनी इथे फूट आहे असं सांगू पाहिले तर निवडणूक आयोगाचा आदेश त्यांच्या विरोधात तो. आणि जर इथे फूट नाही असं समजला तर निवडणूक आयोगाचा आदेश आपल्याला मान्य आहे असा अर्थ होतो. म्हणून कुठं ना कुठं या दोन्ही ऑर्डरच्या मध्ये पेच प्रसंग आहे. आणि हा मेन मुद्दा कसं ते सुटवतील किंवा ज्या पद्धतीने युक्तिवाद करतायत, मला वाटतं कुठं ना कुठं त्यांना हा एक बुमरँग किंवा त्यांना सेटबॅक होऊ शकतं. बरं, ते बरेचसे तिथे करतात की पक्ष कुणाचा हे ठरवायचा अधिकार हा आमच्याकडे होता. म्हणजे कुठेतरी पक्षाची संहिता ह्या गोष्टीवरती ते अडून बसलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ते 1999चा पक्ष आणि पक्ष फुटीच्या वेळचा पक्ष ह्या बाबतीमध्ये ते बरेचसं त्या बाबतीत आर्ग्युमेंट करताना दिसत आहेत. आपण नम्रताजी, आपण एक मुद्दा विचारात घ्यायला हवा, पक्ष कोणाचा किंवा पक्ष हा एक आपण मानायला हवा. पक्ष म्हणजे एक पब्लिक ट्रस्ट असतो आणि ट्रस्ट हा कोणाच्याच मालकीचा नसतो, ना ते ठाकरेंचा असू शकतं ना एकनाथ शिंदेचा असू देत. त्याच्यामध्ये काय होऊ शकतं तर मेजॉरिटी आपण डिसाईड करू शकतो. मेजॉरिटी म्हणजे काय की ज्यांच्याकडे संख्याची बळाबळ जास्त आहे किंवा ज्यांच्याकडे एक मत ज्यांच्याकडे जास्त आहे तो म्हणजे कुठे ना कुठे पक्ष असू शकतो. आता भाजपा म्हणलं तर पक्ष नाही, भाजपातला एक व्यक्ती जर म्हणत असेल तर मी पक्ष म्हणत असेल तर तो पूर्णतः चुकीचा असू शकतो. किंवा काँग्रेसमधला एखादा नेता गांधी घराणं जर म्हणत असेल काँग्रेस पक्ष माझा आहे, हा पूर्णतः चुकीचा आहे. कारण हे पब्लिक ट्रस्ट आहे. पब्लिक ट्रस्टमध्ये एका कोणाचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये नसतो आणि एका कोणाची मालकी ही पक्ष नसते. आणि त्यामुळं आता पर्टिक्युलर एका व्यक्तीनं घेऊन गेला किंवा त्यांचा आहे हा क्लेम सुद्धा चुकीचा असू शकतो. आणि म्हणून याच्यामध्ये काय मुद्दा महत्वाचा आहे, मग पक्ष कोणाचा आहे हे कसं ठरवायचा, तर याच्यामध्ये संख्याबळ ही खूप महत्वाची ठरते. त्याच्यामध्ये मग पॉलिटिकल विंग मध्ये किती त्यांची संख्या आहे, लेजिस्लेटिव्ह विंग मध्ये किती त्यांची संख्या आहे आणि घटना काय सांगते, या सगळ्यांच्या आधारावरून पक्ष कोणाच्या बाजूनं किंवा पक्ष म्हणजे कोण हे ठरवलं जातं. बर, संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत. आपण कोर्टात काय घडतं याचे अपडेट घेऊया. संदीप, काय नेमके आर्ग्युमेंट सुरू आहेत त्या कोर्टात? प्रामुख्यानं 7व्या दिवशी कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद सुरू झालेला. यापूर्वी बघायला गेलं तर तास दीड तास सरासरी दररोज ते युक्तिवाद करतायत आणि आज कदाचित त्यांचा शेवटचा युक्तिवाद असू शकतो. उद्या देवदत्त कामत जे शिवसेना युबीटी पक्षाचे वकील आहेत ते कदाचित उद्या युक्तिवाद करू शकतात. मात्र आता जो युक्तिवाद सुरू झालेला आहे त्यामध्ये 2018च्या पक्ष घटनेवरनं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद आपला जो आहे तो सुरू केला आहे. त्यांनी आज पुन्हा एकदा म्हटलेलं आहे की विधिमंडळ पक्ष हा जे आमदार निवडून आलेले असतात तेवढ्या काळासाठी असतो, कायमस्वरूपी नसतो. म्हणजे राजकीय पक्ष वेगळा आहे आणि विधिमंडळ पक्ष वेगळा आहे. त्यामुळे आमदारांचा कालावधी हा 5 वर्षांचा असतो आणि त्यानुसार विधिमंडळ पक्षाचा कालावधी किती आहे हे सांगण्याचा प्रयत्न प्रामुख्यानं कपिल सिब्बल यांनी केला आहे. ठाकरे पक्षप्रमुख होते त्या अधिकारांनी त्यांनी पक्ष चालवला असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. 2013ला पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड झालेली आहे आणि ती पक्षाच्या घटनेनुसार झालेली होती आणि त्यांनी घटनेचा अधिकार बजावत किंवा घटनेप्रमाणे पक्षाच्या त्यांनी पक्ष चालवला असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि उदाहरणं देण्यात तर कपिल सिब्बल पटायत आहेत आपल्याला माहिती आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे एकनाथ शिंदेंना हा पक्ष देणं किंवा हे चिन्ह देणं म्हणजे एखाद्या सरकारी जमिनीवर अनधिकृत बांधकाम केल्याप्रमाणे हे आहे असं उदाहरण थेट त्यांनी आज चीफ जस्टिस यांच्यासमोर म्हणजे कोर्टाच्या खंडपीठासमोर दिलेलं आहे. त्याचबरोबर 2018च्या पक्ष घटनेवरून हा युक्तिवाद सुरू आहे आणि सगळ्यात महत्वाचं अजय चौधरी यांच्या निवडणुकीबद्दल कपिल सिब्बल यांनी एक वक्तव्य केलं आहे नम्रता. ते असं आहे की एकनाथ शिंदे यांच्याऐवजी जर अजय चौधरी यांची नेमणूक केली असती तर त्यामध्ये गैर काहीही नव्हतं. त्यांची नेमणूक व्हायला हवी होती कारण त्यांच्या नेमणुकीचं जे पत्र देण्यात आलेलं होतं त्या पत्रावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सही होती असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आता जो एकनाथ शिंदे यांच्या गटानं किंवा त्यांच्या पक्षानं 1999च्या घटनेचा जो आधार घेतलेला आहे हा आधार घेणं हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे, असंविधानिक आहे असं कपिल सिब्बल म्हणतायत. उद्धव ठाकरे यांना पक्षानं आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांना निवडून दिलेलं होतं. त्यांची पक्षप्रमुख म्हणून जी निवड आहे ती पक्षानं केलेली होती, पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी केलेली होती असं म्हणत कपिल सिब्बल म्हणतात संविधानानुसार पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांना नाही. पुन्हा एकदा आज अध्यक्षांवर काही प्रमाणामध्ये कपिल सिब्बल हे युक्तिवाद करतायत. मी सांगितल्याप्रमाणे पक्ष घटनेवर देखील युक्तिवाद चालू आहे आणि कालचा जर दिवस पाहिला तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निर्णय कसे चुकले, त्यांची
कार्यपद्धती कशा पद्धतीनं चुकीची होती, त्यांनी चुकीचे कसे निर्णय घेतले, बेकायदेशीर असंविधानिक कसे घेतले या संदर्भात काल सांगितलेलं होतं. आणि आज पुन्हा त्यांनी म्हटलेलं आहे की संविधानानुसार पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांना नाही असं म्हटलेलं आहे प्रामुख्यानं. त्याचबरोबर 10व्या सूचीनुसार फुटीर नेता हा मुख्य नेता होऊ शकत नाही, कारण एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्ये गेल्यानंतर किंवा फूट पडल्यानंतर त्यांच्या शिवसेनेचे ते मुख्य नेते झालेले होते आणि ते कुठल्या आधारे झालेत हा मुद्दा यापूर्वीच कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेला होता. मात्र आज ते पुन्हा एकदा म्हणतात की फुटीर नेता त्याच पक्षाचा मुख्य नेता कशा पद्धतीने होऊ शकतो. आणि शिंदे गटाने घेतलेली जी भूमिका आहे ती पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचं कपिल सिब्बल यांनी कोर्टात आतापर्यंत सांगितलेलं आहे. नम्रता, ऍडव्होकेट मंजुनाथ काकलमेली, ह्या आर्ग्युमेंटकडे कसं बघायचं की फुटीर नेता हा पक्षाचा प्रमुख, पक्षाचा अध्यक्ष, पक्षनेता कसा काय बनू शकतो, हे जे आर्ग्युमेंट केलं जातं हे अगेन मगाशी आपण ज्याच्याबद्दल बोलत होतो 1999 आणि 2018ची संहिता या सगळ्यामधलं हे आर्ग्युमेंट फिरतंय. नाही, नक्कीच नम्रताजी, आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवं. हे एका बाजूचं आर्ग्युमेंट आहे, म्हणजे उद्धव ठाकरे गटाकडनं हे रिप्रेझेंट करतायत आणि त्यांची युक्तिवाद करतात. आणि आपण हेही लक्षात घ्यायला हवं, त्यांचा जो युक्तिवाद करत असतात 100% ते त्यांच्याच बाजूने बोलणार. आता फुटीर हा शब्द त्यांनी वापरला, तर फुटीर हा शब्दाला माझा एक ऑब्जेक्शन आहे. तर फुटीर हा शब्द कसा आपण म्हणू शकतो, तर तुम्ही फूट पडली हा तुम्ही गृहीत धरलं का, माझा पहिला प्रश्न पडतो. की फुटीर जेव्हा तुम्ही म्हणताय त्या अर्थी मग पक्षाच्याकडे कसं जाल, पक्ष चिन्हाकडे कसं तुम्ही विचार कराल. म्हणजेच इथं कुठेतरी फुटीर जर जेव्हा तुम्ही म्हणताय, हे कुठे ना कुठं त्यांना मला वाटतं हे म्हणण्या अगोदर सुद्धा कधी ना कधी आपण विचार करावा की हा शब्द कुठेतरी बुमरॅग पडेल का. कारण फुटीर हा जर म्हणताय तर एकीकडे तुम्ही एक्सेप्ट करताय दॅट देअर वॉज अ स्प्लिट बिटवीन द पार्टीज. ओके, देन स्प्लिट जर असेल तर मग पक्ष चिन्हाचं काय. मग असं असेल तर फुटीर हा कसा शब्द होऊ शकतो. तर फुटीर हा शब्द तेव्हा लागू पडतं केव्हा कुठेतरी तुमची मेजॉरिटी नसेल. परंतु आता इथं लेटस अज्युम, आता एक आपण विचार करूयात की फुटीर हा शब्द वापरला, फुटीर जरी म्हटला तरी पक्ष नेमकं कोण, पक्ष म्हणजे नेमकं कोण, म्हणून म्हटलं खरा शिवसेना कोण आहे. तर हा मुद्दा डिसाईड केल्याच्या शिवाय नेमकं शिवसेना म्हणजे कोण हे मुद्दा डिसाईड केल्याच्या शिवाय तुम्ही फुटीर, एकनाथ शिंदे फुटीर म्हणून कसं म्हणू शकता. आता मी म्हटलं सुरुवातीलाच त्यासाठीच म्हटलं की ज्या अर्थी ते उद्धव ठाकरे गटांकडनं युक्तिवाद करतात त्या अर्थी त्यांनी ते म्हणणारच, त्यांच्याकडे ते ॲलिगेशन त्यांनी करणार की हे फुटीरवादी नेते आहेत किंवा फुटीर गटातले नेते आहेत. त्या अर्थी ते पक्षाच्या संहितेमध्ये किंवा पक्षाच्या घटनामधील तरतुदीनुसार ते नेते होऊ शकत नाहीत असं त्यांचं एकूण एक म्हणणं येतं. परंतु ते त्या गटाचं म्हणणं सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवं. त्या गटाचं म्हणणं असं आहे की आम्ही फूट पाडलेली नाही, आमचा फक्त विरोध हे नेत्यांच्या विरोधात आहे, पर्टिक्युलर एका नेत्याच्या नेतृत्वाच्या विरोधात आहेत. या अर्थी आम्ही फुटीरमध्ये कसा हाही प्रश्न पुढे येऊ शकतो. आणि म्हणून आता जो युक्तिवाद आहे हा फक्त युक्तिवाद म्हणून आपण लक्षात ठेवायला हवा. याला किती वेटेज देणं न देणं हा पुढे सुप्रीम कोर्ट जेव्हा जजेस आपल्याला न्याय निर्णय देत असतात त्यावेळी त्याचा विचार ते विस्तृतपणे करू शकते. याच्यामध्ये की आर्ग्युमेंट ठरणार आहे ते विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांच्यामधला जो डिफरन्स कुठेतरी सेट करायचा प्रयत्न करतात कपिल सिब्बल, तो हा ज्यावेळेला हा जो फरक आहे हा फरक मला वाटतं एक आर्ग्युमेंटचा की पॉइंट असू शकतो क्रॉस क्वेश्चनिंगच्या वेळेला सुद्धा. ऍब्सोल्युटली बिकॉज पहिल्यांदा आता मला सांगा, तुम्ही ऑर्डर ऑफ ऑर्डर मी तुम्हाला सांगू शकतो याच्यामध्ये कुठल्या पद्धतीने ह्या होऊ शकतात. कारण सुप्रीम कोर्ट जेव्हा हा आदेश म्हणजे यावर न्याय निर्णय द्यायला बसेल त्यावेळी त्यांचा पहिला मुद्दा असेल तो खरा शिवसेना कोड. कारण लाईन ऑफ आर्ग्युमेंट दोघांची कुठलीही असू देत, कुठल्याही पद्धतीने आर्ग्युमेंट येतं, ऍट दी एंड त्यांना काय हवं की मी एकनाथ शिंदे गट हा शिवसेना म्हणून, आम्ही शिवसेना म्हणून त्यांना हवंय. आणि ज्या अर्थी ठाकरे गटाचा आहे त्यांना म्हणायचं हे फुटीरवादी पक्ष फोडून गेलेले आहेत आणि हे अपात्रतेला पात्र आहेत. परंतु जेव्हा कोर्ट हा निर्णय द्यायला बसेल त्यावेळी त्या कोर्टाला पहिला मुद्दा त्यांना जर डिसाईड करायचा असेल तो म्हणजे खरा शिवसेना कोड. आता खरा शिवसेना कोड असताना काय तरतुदी आहेत, त्यासाठी ट्रिपल टेस्ट सुप्रीम कोर्टाने सुभाष देसाई केसमध्ये त्यांनी सांगितले आहे की तुम्ही ट्रिपल टेस्ट घ्या. ट्रिपल टेस्ट आता कुठले, त्याच्यामध्ये म्हणजे म्हणलं पहिला येतो पक्ष, शिवसेना पक्ष, पक्षांतर्गत मग नंतर पक्षाची घटना, पक्षाची संरचना आणि त्यासोबतच विधिमंडळ आणि राजकीय पक्ष, या सगळ्या गोष्टींची तुम्ही चर्चा करायला हवं. त्या सगळ्या गोष्टींची बाबी तुम्ही लक्षात घेऊन न्याय निर्णय द्यायला हवा असं सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना दिला होता. आणि अध्यक्षांनी जेव्हा न्याय निर्णय द्यायला बसले त्यावेळी त्यांच्या समोर विषय आला 1999चा आणि 2018चा घटना. मग त्यावेळी त्यांनी 18ची घटना बाजूला ठेवली आणि 1999 प्रमाणे निर्णय दिला.
तर मग त्या निर्णयाप्रमाणे विधिमंडळामध्ये एकनाथ शिंदे गटाचा वर्चस्व होता आणि त्यांच्याकडे बहुमत होता त्या म्हणून त्यांनी तो निर्णय अपात्रताचा जो त्यांचे पिटिशन्स आहे ठाकरे गटाचा तो रद्द केला, डिसमिस केले. आणि म्हणून आता जेव्हा सुप्रीम कोर्ट सुद्धा जेव्हा या सगळ्या घटनांवर निर्णय द्यायला बसेल, सुप्रीम कोर्टाला सुद्धा पहिला आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे खरा शिवसेना म्हणजे कोण. आणि मला असं म्हणायचं आहे की हा प्रश्न जर सुटला तर बाकी सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपोआप सुप्रीम कोर्टाला भेटून जातील आणि आपोआप सगळ्या जनतेला सुद्धा इव्हन सगळ्या जे या संदर्भात उत्सुकता लागलेली आहे सगळ्या घटनांना या सगळ्या प्रश्नाचे उत्तर त्यांना भेटू शकतील. बर, आपण संदीपकडे पुन्हा एकदा जाऊया. कोर्टात काही आर्ग्युमेंट पुढे गेलाय का? आपण संदीपकडनं अपडेट घेऊया. संदीप. अगदी नम्रता, प्रामुख्याने कपिल सिब्बल यांनी पुन्हा एक मुद्दा उपस्थित केलाय. तो असा आहे की शिंदे गटातल्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या समोर 2018ची पक्ष घटना जोडलेली होती. म्हणजे आता जे ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं आहे ते कशा पद्धतीनं चुकीचं आहे त्यांचं हे सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांच्याकडनं केला जातोय. त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या समोर 2018ची पक्ष घटना जोडलेली होती. त्यानंतर अतिरिक्त प्रतिज्ञापत्र जे ती काही आमदारांनी जोडलेली होती आणि ती जवळपास 39 होती. त्यानंतर असं म्हणण्यात आलेलं होतं की वकिलांकडनं काही प्रमाणामध्ये चूक झाल्यामुळं 39 स्वतंत्र उत्तरं दाखल करण्यात आलेली होती त्यावेळेला आणि प्रत्येक उत्तरात 2018ची पक्ष घटना नमूद करून ती सादर करण्यात आल्याचं कपिल सिब्बल यांनी आता कोर्टासमोर सांगितलं आहे. मग त्यांनी प्रश्न उपस्थित केला की एकाच वेळेला 39 वकिलांकडनं चूक कशा पद्धतीनं होऊ शकते. एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो कपिल सिब्बल यांनी कोर्टासमोर आता उपस्थित केलेला आहे. आणि ही चूक, या चुकीबाबतचं जे एक षडयंत्र होतं का असं त्यांनी विचारत केंद्रीय निवडणूक आयोगाने एकदा निर्णय दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष तो कसं काय बदलू शकतात असं देखील कपिल सिब्बल म्हणतायत. त्याचबरोबर म्हणजे शिंदे गटातले काही आमदार जे आहेत ते आधी सुरतला गेले होते, नंतर ते गुवाहाटीला देखील गेले आणि नंतर 30 तारखेला त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं. ही वस्तुस्थिती खूप काही सांगून जाते. हा त्यांचा प्रवास जो होता हा प्रवास खूप काही सांगून जातो. त्याबद्दल स्वतंत्र पुरावे सादर करायची गरज नाही असं कपिल सिब्बल म्हणतायत. त्यामुळे परिस्थितीची वास्तविकता जी आहे ती कोर्टानं लक्षात घ्यावी असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. आपल्याला माहित आहे आमदार ते मुंबईतून थेट सुरतमध्ये गेलेले होते, तिथून गुवाहाटीला गेले होते, तिथनं गोव्याला आले आणि मग पुन्हा ते मुंबईत आलेले होते. पण हा घटनाक्रम पुन्हा एकदा कोर्टासमोर खंडपीठासमोर सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांच्याकडून सुरू आहे. आणि दुसरं महत्वाचं शिंदे गटातल्या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या निवडीत मतदान केलं होतं. म्हणजे नार्वेकरांची जी निवड झाली होती त्यावेळेला मतदान जे केलं होतं तेव्हा ते आमदार त्यामध्ये देखील होते. पण राणा प्रकरणामध्ये विरोधी पक्षासोबत राज्यपालांची भेट घेणं देखील उल्लंघन ठरलेलं होतं. मग अशा वेळेला या ठिकाणी त्या आमदारांचं मतदान कशा पद्धतीनं ग्राह्य धरलं गेलं असा सवाल त्यांनी आता उपस्थित केला आहे. कारण राहुल नार्वेकर यांची जी निवड झाली होती, विधानसभा अध्यक्षाची निवड होताना शिंदे गटाच्या आमदारांनी देखील मतदान केलं होतं. मात्र राणा प्रकरणाचा संदर्भ देत हे मतदान देखील चुकीचं आहे किंवा या आमदारांना तो अधिकारच नव्हता, फुटीर आमदार होते ते, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी युक्तिवाद केलेला आहे. ॲडव्होकेट मंजुनाथ, याच्यामध्ये परत प्रतोद कुठला अधिकृत मानायचा? सुनील प्रभू मानायचे की भरत गोगावले मानायचे? व्हीप कुणाचा अधिकृत मानायचा? मग राहुल नार्वेकरांची निवड त्याच्यामध्ये मग या फुटीर जे यांच्या कपिल सिब्बलांच्या मते जे फुटीर आमदार आहेत त्यांनी केलेलं मतदान ग्राह्य मानायचं का? त्यांनी केलेलं मतदान, त्यांनी घेतलेली राज्यपालांची भेट ग्राह्य मानायची का? ती बेकायदेशीर आहे का? हे अनेक सगळे प्रश्न आणि त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने या सगळ्याकडे कसं बघायचं? म्हणून म्हटलं ना, आता ज्या पद्धतीने सिब्बल साहेब जे युक्तिवाद करतात आपण हेही लक्षात घ्यायला हवं. ठाकरे गटाच्या वतीनं ते युक्तिवाद करतायत. ऑफकोर्स त्यांना म्हणलं तर सुरुवातीपासून अगदी जे आमदार सोडून गेले, म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार सुरतला गेले, त्याच्यानंतर गुवाहाटीला गेले, तिथं पासून ते गव्हर्नरना भेट घ्यायची समजा किंवा प्रतोद निवड म्हणायची समजा, उद्यात फ्लोर टेस्ट असू द्यात किंवा शपथविधी हा सगळा कार्यक्रम असू द्या किंवा भाजपाला जाऊन मिळणं असू द्या, या सगळ्या गोष्टींवर त्यांना ऑब्जेक्शन घ्यावीच लागेल. का? कारण अनलेस अँड अंटिल यू ऑब्जेक्ट द कंडक्ट ऑफ द MLAs हु आर सपोज टू बी डिफेक्टिव्ह, मग त्यांच्या कंडक्टवर तुम्ही जर ऑब्जेक्ट घेतला नाही का? कारण हे सगळे कंडक्ट समवेअर दीज आर इन्ग्रेडियंट्स ऑफ 10th शेड्यूल. म्हणजे अपात्रता जो असतो त्याच्यामधल्या काही घटना आहेत, ज्या क्रायटेरिया आहेत किंवा ज्या गोष्टींवरून एखादा आमदार किंवा खासदार अपात्र ठरू शकतो,
त्या सगळ्या क्रायटेरियामध्ये या सगळ्या घटनांमधून तो पुढे येऊ शकतं. आणि म्हणून त्यांचं म्हणण्यानुसार हे गट नेते किंवा कुटीर नेता आहेत त्यांना अधिकारच नाहीयेत किंवा आहेत किंवा हे सगळे शपथविधी कसं करू शकतात किंवा गव्हर्नरना कसं भेटू शकतात, याचाच अर्थ त्यांना असं दाखवून द्यायचं आहे दीज आर अँटी पार्टी मुवमेंट्स, अँटी पार्टी कंडक्ट आहे, जे विरोधी पक्षाला, भाजप हा आमचा विरोधी पक्ष आहे, त्या पक्षाला जाऊन हे मिळत आहे, त्यांच्याशी हस्तांदोलन करत आहेत. इनफॅक्ट फर्दर पुढे जाऊन त्यांच्यासोबत सरकार सुद्धा स्थापन करत आहेत. याचाच अर्थ दे आर डिफेक्टिव्ह, दे हॅव कॅरीड आउट अँटी पार्टी मुवमेंट्स आणि म्हणून दे आर इलिजिबल टू डिस्क्वालिफाय. आणि म्हणून का, कारण हा सगळा मुद्दा आपण इतकं समजायला हवं की हे जे लाईन ऑफ आर्ग्युमेंट आहे एका बाजूचं आहे, ठाकरे गटाचा आर्ग्युमेंट आहे आणि आर्ग्युमेंट करत असताना हे कसे अपात्र आहेत आणि यांनी सगळ्या जे ऍक्टिव्हिटीज आहेत हे कसे इलिजिमेटेड आहेत आणि इलिगल आहेत आणि किंबहुना हे सगळं त्यांच्या आधारे कसं घटना घडत आहेत हे दाखवून देणं कपिल सिब्बल साहेबांचं काम आहे आणि ते त्या पद्धतीने ते युक्तिवाद मांडत आहेत. ऑफकोर्स आता हे जरी युक्तिवाद जरी असला तर याच्यामधले काही ना काही मुद्दे सुप्रीम कोर्टाला नक्कीच पटलेले असतात, जजेसला नक्कीच पटलेले असतात. या सगळ्या घटनांचा उहापोह ते नक्कीच आपल्या न्याय निर्णयामध्ये करतात आणि त्या करण्या अगोदर अजून आपल्याला हे पण लक्षात घ्यायला हवं की पुढे जाऊन शिंदे गटाचा युक्तिवाद सुद्धा आहे, त्याच्यामध्ये निवडणूक आयोग सुद्धा युक्तिवाद करणार आहे, त्याच्यामध्ये स्पीकर सुद्धा युक्तिवाद करणार आहेत आणि त्यासोबतच शिंदे गट सुद्धा युक्तिवाद करणार, म्हणजे एकच वकील नाही, त्याच्यामध्ये 4 ते 5 वकील त्याच्यामध्ये युक्तिवाद करणार आहेत. आणि त्या अर्थाने जर आपण पाहिलो तर प्रत्येक घटक हे आपापल्या पद्धतीने युक्तिवाद करून आपण दिलेले जे आदेश आहेत, आता अध्यक्षांनी दिलेल्या आदेशाच्या सपोर्टिंग मध्ये त्यांचा वकील तसे सपोर्ट करतील आणि ते निवडणूक आयोग त्याच्या बाजूने वकील असतील. अर्थातच सांगणं एवढंच की हे अलिगेशन, अँटी अलिगेशन्स आहेत आणि त्याच्यामधून सुप्रीम कोर्टाला कुठं ना कुठं एका निर्णयाला यायचं आहे आणि प्रत्येक आर्ग्युमेंट हे लक्षात घेतलं जातं, नोटिफाईड केलं जातं आणि नोट डाऊन केलं जातं. त्यामधून कुठं ना कुठं सुप्रीम कोर्टाला एक न्याय निर्णयाला यायचं आहे. आणि तुर्तास सध्या तरी कपिल सिब्बल साहेब ज्या पद्धतीने युक्तिवाद करतायत त्यांचा मुख्य फोकस पक्षामध्ये हा फूट पडलेला आहे. हा फूट फक्त फूट नसून त्यांनी अँटी पार्टी ऍक्टिव्हिटीज कॅरीड आउट केलेल्या आहेत हे सिद्ध करणं खूप महत्वाचं आहे. आणि गेल्या 8 दिवसापासून ते याच गोष्टीमध्ये भर टाकून वेगवेगळ्या मुद्द्यांमधून हे पटवून देण्याचं ते काम करत आहेत. मला वाटतं याही पुढे या सगळ्या गोष्टींवर ते फोकस असतील आणि परत मला वाटतं कुठं ना कुठं पक्ष आणि पक्ष घटना आणि परत विधिमंडळ राजकीय पक्ष या दोन्हीवर ते फोकस करतायत. आणि सध्या आता तरी जे अफिडेविट आहेत 39 अफिडेविट जे आहेत त्याच्यावर सुद्धा त्यांनी ऑब्जेक्शन घेतले. याचाच अर्थ एवढाच की एन केन प्रकारे ह्या सगळ्या आमदारांनी कुठल्या पद्धतीने पक्षाच्या विरोधात काम केलेलं आहे, वागणूक त्यांची जी आहे पक्षाच्या विरोधात आहे, पक्षाच्या विरोधात जाऊन सगळे त्यांनी कृत्य केलेले आहेत. अर्थातच हे डिस्क्वालिफाईड आहेत. यांना जरी 4 वर्ष उलटून गेला जरी असेल, सत्ता उलटून जरी झाला असेल, कार्यकाळ जरी संपला असेल तरी ते अपात्र, रेट्रोस्पेक्टिव्हली त्यांना अपात्र करावा असं ह्यांची धारणा आहे आणि त्या पद्धतीने ते युक्तिवाद सध्या ते करत आहेत. कपिल सिब्बल यांनी एक आर्ग्युमेंट असं केलेलं आहे की पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना मोठा पाठिंबा होता. आता हा मोठा पाठिंबा जर त्यांना सिद्ध करायचा म्हटला तर तो त्यांना कसा सिद्ध करावा लागेल? म्हणजे त्यांना कदाचित आमदारांचा पाठिंबा दाखवावा लागेल, त्यांना खासदारांचा पाठिंबा दाखवावा लागेल, त्यांना कार्यकर्त्यांचा पाठिंबा दाखवावा लागेल. तसा पाठिंबा तर शिंदेंकडे सुद्धा असेल. मग अशा बाबतीमध्ये मग ते वेटेज तपासायचं कसं? नाही, ऍब्सोल्युटली. त्याच्यामध्ये आता त्यावेळची आपण एक लक्षात घ्यायला हवं, त्यावेळची सुप्रीम कोर्ट जेव्हा काही निर्णय देईल त्यावेळची बलाबल जी आहे ते लक्षात घेईल. कारण त्यावेळी जी पक्षाची आपण जर बघितलं माझ्यापणे साधारणतः 55 आमदार होते आणि त्यापैकी 39 आमदार कुठून एकनाथ शिंदे गटाकडे गेले आणि बाकी राहिले जे आमदार आहेत ते फक्त शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गटाकडे राहिले. त्याच्यानंतर 18 खासदार होते त्यापैकी 12 खासदार हे एकनाथ शिंदे गटाकडे गेले. करेक्ट मी इफ आय एम रॉंग विथ द नंबर्स. जर या सगळ्या गोष्टींचा आपण उहापोह जर केला तर शब्दाच्या खेळीमध्ये एकनाथ शिंदे एका बाजूने सरस ठरतायत. मग तसल्या वेळी जर या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला, बहुमत कोणाकडे, आता नंबरिंग कशाकडे, कोणाकडे, जर ठाकरेंच्या बाजूने जर बघितलं तर त्यांच्याकडे संख्याबळ खूपच कमी आहे. आता बहुमत कोणाकडे, पक्ष कसं ठरवायचा, पक्ष कोणाचा बाजूने आहे किंवा पक्ष कोणाचा हे ठरवत असताना मगाशी म्हणल्यासारखं बहुमत हा खूप महत्वाचा मुद्दा आहे.
त्याच्यामध्ये आता समजा राजकीय पक्षामध्ये सुद्धा आपण काल ही चर्चा करत होतो, राजकीय पक्षामधील बळाबळ सुद्धा विचारात घ्यावे लागेल. राजकीय पक्षामध्ये जी बळाबळ आहे त्याच्यामध्ये काही आमदार, मंत्री, खासदार सगळेजण असणार आहेत. मग ते सगळे जे होते ते एकनाथ शिंदे यांना सपोर्ट करणार जर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा राजकीय पक्षामध्ये सुद्धा त्यांचं बळाबळ मोठं असू शकतं. त्यांची बळाबळ तसं जर पाहिली तर विधिमंडळामध्ये आणि राजकीय पक्षामध्ये दोन्हीमध्ये त्यांचे बहुमत असते. मग तसलं असतात त्यावेळी बहुमत कोणाकडे, नेमकं पक्ष कोणाचा, बहुमत कोणाकडे, ठाकरेकडे की शिंदेकडे, हा मुद्दा ठरवत असताना सुप्रीम कोर्टाला म्हणल्यासारखं ट्रिपल टेस्ट त्यांना घ्यावी लागेल. आता म्हणल्यासारखं पक्ष काय, घटना काय आणि त्यासोबतच संख्या दोन्ही स्तरावर राजकीय पक्षामध्ये आणि विधिमंडळामध्ये मधील जी संख्या बळाबळ आहे यांची पण संख्या लक्षात घ्यावी लागेल. त्यासोबत कार्यकर्ता मला वाटतं पुढे जाऊन डेमोक्रेटिक अजून एक शब्द मला वापरायचा आहे, जिओग्राफिकली जो इश्यू आहे म्हणजे कुठल्या भागामध्ये कोणाचं जास्त वर्चस्व आहे. आता महाराष्ट्रामध्ये इतके जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बहुल जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त जिल्ह्यामध्ये कोणाचा जास्त प्रभाव आहे आणि या सगळ्या प्रभावाचा सुद्धा मला वाटतं सुप्रीम कोर्ट निर्णय देत असताना लक्षात घेईल. कारण तिथले जे पदाधिकारी आहेत, जे जिल्हा प्रमुख आहेत, जिल्हा संपर्क प्रमुख आहेत, जे जिल्हाध्यक्ष आहेत किंवा स्पीकर्स आहेत किंवा जे वक्ते आहेत, ह्या सगळे कोणाच्या बाजूने जास्त होते, तत्कालीन जी स्थिती आहे त्याची आढावा त्यांना घ्यावी लागेल. मग त्यावेळी एक संख्या त्यांच्या समोर येईल. मग संख्या समोर जर आली तर उत्तर आपल्याला थेटच भेटून जातं असं मला म्हणायचं. नाही, तुम्ही ट्रिपल टेस्ट म्हणाला, अशी समजा ट्रिपल टेस्ट घ्यायची जर वेळ आलीच तर ती कशी होऊ शकते? कारण ती निष्पक्ष असायला पाहिजे. मग त्याच्यासाठी कुठली तरी एखादी एजन्सी नेमावी लागेल. मग ती कदाचित गव्हर्नमेंट किंवा थर्ड पार्टी एजन्सी असायला पाहिजे. मग ती निष्पक्ष आहे म्हटल्यानंतर कदाचित त्याच्यामध्ये आयदर गव्हर्नमेंट एजन्सी किंवा सुप्रीम कोर्ट जज, रिटायर्ड जज किंवा असं काहीतरी असावं लागेल. कसं स्वरूप असू शकतं याचं जर समजा अशी वेळ आलीच तर? ट्रिपल टेस्टला आय बिलीव्ह ट्रिपल टेस्टला साठी कुठली असं एखादी समितीवर नेमावी लागत नाही का? कारण आता जी सगळे फॅक्ट्स ऑन रेकॉर्ड्स आहेत, टू बी फॅक्ट, कारण त्याच्यामध्ये पक्षाची घटना ऑन रेकॉर्ड आहे, जे निवडणूक आयोगाकडे अगोदर सुद्धा होतं, आजही आहे आणि तीच कॉपी सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा दाखल आहे. आणि त्यासोबत पक्षाची घटना तर आहेच आहे आणि पक्षाची जी संरचना आहे, त्यावेळची जी संरचना आहे आणि आजची जी संरचना आहे, ही सुद्धा दोन्ही डॉक्युमेंट्स सुप्रीम कोर्टाच्या समोर सध्या मांडलेली आहेत. आणि त्यासोबतच आता जी संख्याबळ आहे ती तरी ऑन रेकॉर्ड असतो. म्हणजे त्यावेळी विधिमंडळातील स्टेटस आणि जी आहे ह्या दोन्ही घटना त्यांच्या समोरच असतं. मला वाटतं त्यासाठी मग त्याच्या आधारे मग कोर्ट ते त्याचा अभ्यास करू शकते. ठीक आहे सर, मी येते पुन्हा आपल्याकडे. शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत. शिवाजी अपडेट देतात. शिवाजी, काय ताजे तपशील या संदर्भात, काय आर्ग्युमेंट होतात? आता कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद गेल्या 5 ते 6 दिवसांपासून सुरू होता आणि प्रत्येक दिवशी साधारण 1.5 तास ते युक्तिवाद करताना आपल्याला पाहायला मिळत होते. त्यांनी पक्ष आणि चिन्ह, त्यानंतर पक्षांतर बंदीचा कायदा, त्याचबरोबर विधिमंडळ पक्ष, राजकीय पक्ष, परिशिष्ट 10 या सगळ्या संदर्भामध्ये आतापर्यंत झालेले सर्वोच्च न्यायालयातील न्यायनिवाडे यांचे दाखले देत युक्तिवाद केलेला आहे. आजचा जर युक्तिवादावरती नम्रता नजर टाकायची जर ठरली तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे पक्ष, राजकीय पक्ष जेव्हा निवडणुका लढवत असतात नंतरच हे विधिमंडळ पक्षामध्ये जातात. जो विधिमंडळ पक्ष असतो त्याचे प्रचार मोहिमा, जाहीरनामे हे सगळे निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष पाहतो आणि पक्षप्रमुख असतो, विचारधारा असते, त्याच्यावरती हे मतदान झालेलं असतं. या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी युक्तिवाद केला सुरुवातीच्या काळामध्ये आणि त्यांनी असंही म्हटलं की उद्धव ठाकरे इतक्या वर्ष पक्षप्रमुख होते, त्यांच्यावरती कुठलाही आक्षेप घेण्यात आला नव्हता, असाही त्यांनी या ठिकाणी युक्तिवाद जो आहे तो केल्याचं पाहायला मिळतं. यानंतर त्यांचा युक्तिवाद जो होता सुभाष देसाई यांच्या प्रकरणासंदर्भात होता. त्यांनी परिशिष्ट 10च्या संदर्भामध्ये आमदारांना या सगळ्या याच्यामधून कशा पद्धतीने सूट देण्यात आली असा सवाल उपस्थित केला. 21 जूनला जे 16 आमदार अगोदर गेले होते ते त्यांना काय पर्याय होता, तर त्यांच्यावरती पक्षांतर बंदी कायद्यानुसारच कारवाई करणं अपेक्षित होतं. मात्र हेच लोक सुरुवातीला म्हणायला लागले की आम्हीच पक्ष आहोत. अशा पद्धतीने जर कोणी फुटून गेलेले, ज्यांच्यावरती पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई होणार आहे, ते लोक जर पक्षांतर बंदीच्या कारवाईपासून सुटण्यासाठी आम्हीच पक्ष आहोत असं कोणी म्हणत असेल आणि त्याला जर आपण अशा पद्धतीने मान्यता देत असू तर एखाद्या अनधिकृत जमिनीवरती, जागेवरती कोणीतरी वर्षानुवर्ष घर बांधणं आणि नंतर पुन्हा त्या सरकारकडे जाणं किंवा अधिकृत मान्यतेकडे जाणं, त्यांना म्हणणं की आम्हीच अधिकृत आहोत आणि आम्हाला मान्यता द्या, अशा प्रकारचं आहे असं उदाहरण जे आहे कपिल सिब्बल यांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतं. आणि याच्या संदर्भामध्ये त्यांनी 2018च्या संविधानाचा देखील दाखला दिलेला आहे.
सुरुवातीला शिवसेनेचे जे 39 आमदार आहेत त्यांनी 2018च्या जी घटना नाकारली गेलेली आहे त्याचा दाखला दिला होता आणि मात्र नंतर त्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर की इलेक्शन कमिशनने सांगितलं की ही घटना आमच्यापर्यंत पोहोचलेली नाहीये, मग नंतर त्यांनी सांगितलं की नजर चूक आहे असं शिंदेच्या वकिलांनी त्यावेळेस सांगितलं होतं. मात्र एका वकिलीला नाही, ते 39 आमदाराच्या वकिलांनी सांगितलं की 2018च्या घटनेसंदर्भात आम्ही जे प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे ती एक नजर चूक होती. त्यावरती कपिल सिब्बल असं म्हणतात की ही नजर चूक कशी असू शकते का 39 वकिलांचं म्हणजे 39 आमदारांचं जे वकील आहेत त्यांचं एकाच वेळेस कसं चुकू शकतं, तर हा एक संघटित कट होता का असा सवाल देखील त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. कपिल सिब्बल म्हणतात की सगळी मागणी जी केली जात आहे ती तथ्यांच्या आधारावरती आहे आणि मी तथ्य सांगत आहे. विधिमंडळ पक्षाचा ठराव राज्यपालांकडे कसा पाठवला जाऊ शकतो, जेव्हा उद्धव ठाकरे सरकार होतं आणि सरकार जे असतं जेव्हा विधिमंडळ बोलावण्याच्या संदर्भामध्ये पत्र राज्यपालांना देतं तशा पद्धतीचं कुठलंही पत्र जे आहे ते या ठिकाणी दिलं गेलं नव्हतं. अशा संदर्भामध्ये युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला सुरू आहे आणि मला वाटतं आणखी काही काळ हा युक्तिवाद सुरू राहील आणि इथून पुढे देवदत्त कामत यांचा युक्तिवाद सुरू होणार आहे. तो आज होईल की पुढच्या सुनावणीच्या वेळेला होईल आपल्याला बघायला लागेल. अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद शिवाजी. आपल्याला संदीप राजगोळकर सुद्धा अपडेट देत होते आणि ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कलमेली या सगळ्या युक्तिवादाचं विश्लेषण करत होते. सगळ्यांचं